ठाकरे यांनी मराठी भाषा या विषयावर जी अर्धा तास चर्चा उपस्थित केली त्यासाठी मी बोलण्यासाठी उभा आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अशा अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेला खऱ्या अर्थानं समृद्ध केलं। मला अत्यंत अभिमान आहे की आपल्या सरकारनंही कालच पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये समरसता व महाराष्ट्र लोककला महोत्सव पहिल्यांदा सरकारच्या वतीनं हा केला गेला आणि पहिल्यांदा बालगंधर्व तुडुंब भरलं होतं। सरकारने आर्थिक तरतूद केल्यामुळं तळागाळातील लोक कलाकार पहिल्यांदा तिथे जमले आणि आपली परंपरा असलेली संस्कृती व मराठी भाषेतले अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले। आज जागतिकीकरण आणि इंग्रजीचे वाढते वर्चस्व व तंत्रज्ञानातील मर्यादांचा वापर या सामाजिक परिस्थितीमुळे मराठी भाषेवर अनेक गंभीर आव्हाने निर्माण झालेली आहेत। पण ही आव्हाने निर्माण होत असताना राज्य सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे। मी स्वतः जपानमध्ये झालेलं ते गीत ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने अंगावर शहारे निर्माण झाले। पण हे सगळं होत असताना माझ्या काही सूचना मी या ठिकाणी मंत्री महोदयांना मांडू इच्छितो। महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संवर्धन प्राधिकरण किंवा मराठी भाषा आयोग आपल्याला या निमित्तानं चालू करता येतोय का यावर आपण खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे। पुढील 25 वर्षाचा विचार करून सर्वसमावेशक मराठी भाषा धोरण जर राज्य सरकारनं जाहीर केलं तर पुढच्या काळात येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात मराठी भाषेचा वापर सक्तीनं करण्यासाठी प्रभावी कायदा व नियमावली तयार करण्यात यावी अशी माझी सूचना आहे। कारण बऱ्याच वेळा नॅशनलाइज बँकांमध्ये आपण गेल्यानंतर तिथे कर्मचारी परप्रांतीय असतात, मराठी बोर्ड्स कमी असतात व अशिक्षित लोक, खास करून अनेक आपल्या भाजी विक्रेते असतील किंवा अनेक गरीब महिला असतील की ज्यांनी मोदींच्या योजनेतनं थेट आता त्या ठिकाणी बँकांमध्ये खाती निर्माण केली, त्यांना गेल्यानंतर मोठी अडचण निर्माण होत असते। आज अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा व्यवस्थापन व तंत्रज्ञान शिक्षणासाठी उच्च दर्जाचे मराठी संदर्भ साहित्य व डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले पाहिजेत। मला अत्यंत अभिमानानं सांगायचं आहे की आज केंद्र सरकारनं जे धोरण आणलेलं आहे, नवीन शिक्षा धोरण, त्याच्यामध्ये आमच्या पिंपरी चिंचवड शहरातलं पहिलं कॉलेज, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे की ज्यांनी मराठीमध्ये अभियांत्रिकी पदवी त्या ठिकाणी चालू केली आणि फक्त चालू केली नाही तर मराठीतलं पहिलं कॉलेज ज्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थी घडवले आणि 2 बॅचेस मराठीतनं इंजिनिअरिंगमधनं ते त्यात बाहेरही पडले। कृत्रिम बुद्धिमत्ता आज AIच्या माध्यमातून आहे, मशीन ट्रान्सलेशन आहे, डिजिटल शब्दकोश आहे आणि मराठी भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्र यासाठी AIच्या माध्यमातून जर आपण स्थापन केलं तर त्याचा फायदाही आपल्याला होणार आहे। आज आपण या ठिकाणी सांगितलं की आज जवळजवळ आपण 6 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा त्या ठिकाणी केंद्र, उपकेंद्र आपण चालू केली आहेत। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे। पण मला असं वाटतं त्याच्याबरोबर आपण त्याला मराठी भाषा भवन असं म्हणून भाषा संवर्धन व प्रशिक्षण व संशोधन केंद्राची उभारणी आणखी जिल्ह्यांमध्ये जर केली तर त्याचा फायदाही आज सर्व ठिकाणी होणार आहे। दरवर्षी राज्य मराठी भाषा अहवाल या सभागृहात सादर करून धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा जर आपण घेतला तर त्याचाही उपयोग सर्व सदस्यांना व महाराष्ट्रातील जनतेला होऊ शकतो। मराठी भाषेला जागतिक स्तरावर आपण नेलं। आत्ताच सांगितलं की जपानमध्येही अनेकांनी त्या ठिकाणी मराठी भाषेमधलं आपलं गीत त्या ठिकाणी ऐकलं, म्हटलं। त्यामुळे मी अशी विनंती करणार आहे की जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी केंद्र जर आपण स्थापन केलं तर आज आपण लंडनला गेलो, कुठेही गेलो तर मराठी इथली लोक आपल्याला भेटायला येतात, उत्साहात स्वागत करतात आणि स्वागत करत असताना मराठीची जाण त्यांना असते आणि आपल्यालाही तेवढाच आनंद त्या ठिकाणी होत असतो। म्हणून हे मराठी विश्व केंद्र जर आपण चालू केलं तर त्याचा फायदा संपूर्ण या राज्यांबरोबर संपूर्ण देशातल्या या कंट्रीजला होऊ शकतो। त्यामुळे मराठी भाषा टिकवणे हे केवळ शासनाची जबाबदारी नाही, आपली सामूहिक जबाबदारी असं मला वाटतं। म्हणून मंत्री महोदय, मी पुन्हा एकदा सांगतो, मगाशी आपण थोडंसं व्यस्त होतात म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मराठीतलं पहिलं अभियांत्रिकी कॉलेज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चालू झालं आणि मराठीतली पहिली इंजिनिअरिंग बॅच, त्या ठिकाणी 2 इंजिनिअरिंग बॅच सक्सेसफुल चालू झाल्यात। मी आपल्याला विनंती करणार आहे की महाराष्ट्रातल्या अशा अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ज्यांनी आज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे असे आणखी कॉलेज आपण चालू करावेत आणि तिथं मराठीतनं अभियांत्रिकी आणि इतर कोर्सेस त्या ठिकाणी चालू होतील, यासाठी आपण प्रयत्न करावे। धन्यवाद। मगाशीच मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय मराठी वैश्विक केंद्र हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। 2 महिन्यामध्ये आम्ही ते लंडनमध्ये सुरू करतोय।
सभापती महोदय, ज्यावेळी अभिजात भाषा झाली हा GR महाराष्ट्र शासनाकडे पोचलेला नव्हता आणि तो आणण्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि मंत्री महोदयांची भेट झाली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी विचारलं की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला त्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं, त्याचं महत्त्व काय, तर त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात पहिला ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी 750 वर्षापूर्वी जी लिहिलेली होती हाच खऱ्या अर्थानं मराठी अभिजात भाषेचा बेस आहे, असं म्हणूनच तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळी मी आळंदी आणि या परिसरामध्ये गेलो होतो त्यावेळी असा एक आम्ही मराठी भाषेनं निर्णय घेतला की ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वरांची आहे ही नाममात्र दरामध्ये 1,00,000 लोकांच्या घरामध्ये गेली पाहिजे. ही वारकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली होती आणि 1 कोटी रुपये तात्काळ आम्ही त्या छपाईसाठी दिले. आज विभागामार्फत एखादा ग्रंथ छपाई करण्याची महायुती सरकारची पहिलीच वेळ आहे, कुठच्याही सरकारने आजपर्यंत केलं नव्हतं. त्याच्यानंतर तुकारामांची गाथा देखील प्रत्येकाच्या सर्वसामान्य घरामध्ये असली पाहिजे, त्या देखील गाथा 1,00,000 घरामध्ये गेल्या पाहिजेत, म्हणून आम्ही सुमारे 1 कोटी रुपये मराठी भाषेकडनं खर्च केला. त्याच्यानंतर निवृत्तीनाथांचं साहित्य देखील वाङ्मय देखील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून त्यांना मी अनुदान मिळवून दिलं. त्याच्यानंतर एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही, तो निलोबारायांचं साहित्य देखील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे यासाठी देखील मराठी भाषा विभागानं अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आता जो उल्लेख केला अमितजींनी की उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं जे इंजिनिअरिंग कॉलेज हे पिंपरी चिंचवडला सुरू झालं, मी भाग्यवान आहे. मी ते उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि माझ्याच पुढाकारानं ते पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेलं आहे. परंतु याला देखील धाडस लागतं, ह्याच्यावर कोण आपण जबरदस्ती करू शकत नाही. एखादा जो कॉलेज चालवणारा संस्थापक आहे त्याला आपण विनंती करू शकतो, पण त्याच्यावर आपण जबरदस्ती करू शकत नाही. आणि म्हणून या कॉलेजच्या मॅनेजमेंटला मी मनापासून धन्यवाद देतो. या देशातला मातृभाषेवर आधारित असलेला इंजिनिअरिंगचा कोर्स हा पहिला पुण्यामध्ये सुरू झाला, हे खरोखरच अभिमानास्पद आहे आणि म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटला देखील मनापासून धन्यवाद देतो. आपल्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कशामुळं मिळाला, का मिळाला, यासाठी अनेक नियमावली होती, त्याच्यामध्ये आपण पात्र झालो आणि त्याच्यानंतर हा अभिजात भाषेचा आम्हाला दर्जा मिळालेला आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की आयोग मला असं वाटतं की स्थापन करण्याची काही आवश्यकता नाही, ऑलरेडी आपली एक सिस्टीम आहे या मराठी भाषेच्या अंतर्गत की मराठी भाषेच्या उद्धारासाठी, जतनासाठी, संवर्धनासाठी अनेक साहित्यिक, अनेक तज्ज्ञांची समिती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक समितीवर माननीय मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे 3-4 मोठ्या समित्या मराठी भाषेवर काम करण्यासाठी ऑलरेडी तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आयोग नव्यानं स्थापन करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु अमितजींनी ज्या ज्या सूचना मला सांगितलेल्या आहेत त्याचा देखील अंतर्भाव आम्ही विभागामध्ये करू.